श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्रावण महिना सुरू झाला आहे. आता श्रावण महिन्यामध्ये आपण खूप साऱ्या आध्यात्मिक गोष्टी करत असतो. श्रावण महिना हा पूर्ण आध्यात्मिक असा महिना आहे. ज्या महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण करतो. या महिन्यामध्ये श्रावणी सोमवार शक्यतो केले जातात. खूप जण श्रावणी सोमवार खूप मनापासून आणि श्रद्धेने करतात. तर याच्या सोबतच श्री भगवान शंकरांना महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीलामृत सुद्धा पारायण करू शकतो. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात करणं खूपच चांगलं मानलं जातं, खूप भाग्याचं मानलं जातं. कारण श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व जे आहे ते खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतं. जसं की बघा, पावसाळ्यात झाडाची जी रोपं आहेत ती खूप लवकर आणि पटकन उगवतात. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांचं जे शिवतत्व आहे ते वातावरणामध्ये खूप लवकर, खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतं. आणि या महिन्यामध्ये भोलेनाथाचीच म्हणजे शंकर महादेवांची अर्चा सेवा करणं खूप भाग्याचं ठरतं. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शिवलीलामृताचं पारायण तुम्ही कसं करायचं आहे, किती दिवस करायचं आहे, अध्याय कसे वाचायचे आहेत आणि याचं उद्यापन तुम्ही कसं करायचं आहे. आणि शिवलीलामृताचे फळ तुम्हाला काय फळ मिळतं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओम नमः शिवाय. तर बघा, शिवलीलामृत या ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत. तर आपल्याला या ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे, तर सगळ्यात आधी तर आपण हे शिवलीलामृताचं जे पारायण आहे ते शक्यतो तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ब्राह्म्य मुहूर्तावर केलेलं केव्हाही चांगलं. कारण ब्राह्म्य मुहूर्तावर आपण एखादी गोष्ट करतो, एखादं ग्रंथाचं वाचन किंवा पारायण करतो, तर तेव्हा त्याचं जे फळ आहे ते खूप अधिक मोठं असतं किंवा त्याचं खूप लवकर मिळतं आपल्याला. कारण ब्राह्म्य मुहूर्तावर जी केलेली सेवा ही देवापर्यंत लवकर पोहोचते असं म्हणतात. आपण देवाशी एकरूप झालेलो असतो. कारण ब्राह्म्य मुहूर्ताची जी वेळ आहे ही खूप शांत वेळ असते. म्हणजे या वेळी तुम्हाला कोणीही तुमच्या पारायणामध्ये व्यत्यय आणणारं नसतं किंवा कुठल्याही गोष्टींचा आवाज नसतो, डिस्टर्बन्स नसतो. आपण पूर्णपणे देवाशी एकरूप झालेलो असतो, पूर्णपणे देवाला समर्पित झालेलो असतो. त्यामुळे ब्राह्म्य मुहूर्तावरती सेवा करणं खरंच खूप लाभदायक असतं. तर पॉसिबल असेल तर तुम्ही ब्राह्म्य मुहूर्तावर उठून हे शिवलीलामृताचं पारायण नक्कीच करू शकता. हे कसं करायचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला खूप असे काही नियम पाळण्याची गरज नाहीये. खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. तर आपल्या पारायणाला बसण्याची जी जागा आहे, देवघराची जागा, देवपूजेची जी जागा आहे, ती स्वच्छ करायची आहे. सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायची आहे. जिथे आपण पारायणाला बसणार ती जागा स्वच्छ करायची आहे. घराचा कुठलाही एक कोपरा जिथे तुम्ही जिथे तुम्ही डेली म्हणजे त्याच जागेवरती तुम्हाला बसून रोज पारायण करायचं आहे, अशी एक जागा निवडा, जिथे तुम्ही रोज बसून पारायण करू शकता. शक्यतो आपण देवासमोर बसून पारायण करणं खूपच चांगलं. तर तुम्ही ती जागा, देवघर तुमचं जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचंय. देवाची पूजा आधी करायची आहे. तुमच्याकडे जर शिवलिंग असेल, तर शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. फुलं, फळं वाहून धूपदीपांनी शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे. जर शिवलिंग नसेल तरी सुद्धा जर फोटो असेल तर फोटो तुम्ही व्यवस्थित पुसून त्याची पूजा अर्चा करायची आहे. धूप आरती वगैरे दाखवून मग तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. तर सगळ्यात आधी पारायणाला सुरुवात करताना तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती तांदूळ आणि पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. संकल्प करायचा आहे की हे भोलेनाथा, हे शंकरा, तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होऊ दे, घरामध्ये सुख शांती समाधान नांदू दे, असा संकल्प तुम्ही महादेवांना करून ते पाणी ताम्हानात सोडायचं आहे आणि ते पाणी तुम्ही झाडाला किंवा तुळशीला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर मग शिवलीलामृताच्या पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता. तर तुम्ही एका दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता. जर 14 अध्याय एका दिवशी तुम्हाला पूर्ण वाचणं जर शक्य असेल तर तुम्ही एका दिवशी पूर्ण अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही 1, 3 किंवा 7 दिवसाचं पारायण करू शकता.
तर या दिवसांमध्ये तुम्हाला 14 अध्यायामधले थोडे थोडे अध्याय रोज वाचून ते पूर्ण करायचे आहेत. आणि त्यानंतर मग 14 अध्याय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर शक्यतो 7 दिवसाचं पारायण शक्यतो केलं जातं शिवलीलामृताचं. तर तुम्ही सुद्धा 7 दिवसाचं जे पारायण आहे, ते 7 दिवसात तुम्ही ते अध्याय पूर्ण करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण पूर्ण करू शकता. किंवा संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही रोज शिवलीलामृताचे जे काही अध्याय आहेत, ते रोज तुम्ही थोडे थोडे वाचू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही महिनाभर श्रावण महिन्यात सुद्धा शिवलीलामृत वाचू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही शंकराला, महादेवांना दुधाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता किंवा तुम्ही गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. तुमच्या उद्यापनानंतर तुम्ही अन्नदान करू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्या उद्यापनाची सांगता तुम्ही करू शकता. तर भगवान महादेवांना, शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही जास्त करण्याची गरज नाहीये बघा. साक्षात ते भोलेनाथच आहेत. त्यामुळे पारायण तुमचं सुरू करण्याआधी तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. तुम्ही 7 माळी जप सुद्धा करू शकता किंवा 108 वेळा तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा पठण करायचं आहे. या मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे. तुम्ही हे पारायण सुरू करण्याआधी करू शकता किंवा पारायण पूर्ण झालं म्हणजे तुमचे अध्याय वाचून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. तर अशा पद्धतीने खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता. आणि साक्षात महादेव आपल्या पाठीशी कायम राहतात. ते आपल्या प्रत्येक संकटात, अडीअडचणीमध्ये आपल्याला मार्ग दाखवतात. त्यातून आपल्याला ते बाहेर काढतात. आणि तुमची कुठलीही अडीअडचण असेल तर तुम्ही हे शिवलीलामृत पारायण केल्यानंतर तुम्हाला त्याचे योग्य असे फळ सुद्धा मिळते. कारण श्रावण महिन्यामध्ये शिव तत्व हे खूप ऍक्टिव्ह असतं वातावरणामध्ये आणि त्याच्यामुळे त्याचे योग्य ते लाभ सुद्धा आपल्याला मिळतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.